नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव आहे कोमल आणि माझ्या चॅनलचं नाव आहे शिवांश आणि मम्मा। तर या चॅनलमध्ये तुम्हाला डेली ब्लॉग्स पाहायला मिळणार आहेत। माझे रेसिपीज मी दाखवणार आहे आणि माझं लहान बाळ आहे 4 महिन्याचं, मुलगी स्वामिनी आणि 5 वर्षाचा मुलगा आहे शिवांश। या दोघांची मस्ती वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये। तर आज हा माझा पहिला ब्लॉग आहे की ज्यामध्ये मी बनवणार आहे भरलेल्या वांग्याची भाजी। चला तर मग दाखवते मी तुम्हाला ती भाजी कशी बनवते। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप खूप प्रेम द्या। तर आता मी तुम्हाला दाखवते भाजी कशी बनवते। वांगी, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण पेस्ट, मीठ, धने पावडर, हळद, लाल तिखट, शेंगदाणे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, लाल तिखट, हळद, धने पावडर, मीठ हे सगळं एकत्र बारीक करून घेऊ। आता हे तयार झालेलं मिश्रण वांग्यामध्ये भरून घेऊ। एक एक करून प्रत्येक वांग्यामध्ये हे मिश्रण सगळं भरायचं। हे बघा, मिश्रण असं भरून घेतलंय। गॅस चालू करून कढई ठेवून त्यावरती 2 पळी तेल टाकले। कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे टाकलं। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये अद्रक, लसूण जे आपण टेचलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलंय। ते चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। मग त्यानंतर चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा गोल्डन रंग होईपर्यंत। की त्यामध्ये टोमॅटो टाकूया। टोमॅटो आणि कांदा दोन्ही एकत्र होऊन टोमॅटो चांगला मऊ झाला की त्यामध्ये राहिलेलं आपलं जे मिश्रण आपण मिक्सर मध्ये तयार करून घेतलेलं ते टाकूया। मग ते पुन्हा एकदा मिश्रण एकत्र करून व्यवस्थित परतून घ्यायचं। नंतर त्यामध्ये मी हे भरलेले वांगे त्याच्यामध्ये टाकले। आता तसंच त्याच्यावरती झाकण ठेवून झाकणावरती पाणी ठेवून 5 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं। मग नंतर ते पुन्हा वांगे आपली सगळी मिश्रण मध्ये मिक्स करायची, व्यवस्थित हलवून परतून घ्यायचे। आणि मग त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकले। मग 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा वांगी हलवून घ्यायची कढईमध्ये आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून ते चांगले शिजवून द्यायचं 10 मिनिटं। 10 मिनिटांचं झाकण काढून ते पुन्हा एकदा हलवून घ्यायचंय सगळं वांगे वगैरे। मग वांगे शिजले का बघितले, वांगे शिजले का बघितल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलं। त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये वरतून थोडी कोथिंबीर ऍड करायची। तर उकळी आल्यानंतर गॅस बंद केला आणि आपली भाजी वांग्याची रेडी आहे। तर बघा, झालेली आपली वांग्याची झणझणीत अशी भरलेली वांग्याची भाजी। तर रंग आणि चव खूपच छान आहे, वास तर खूप छान सुटलाय। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ही वांग्याची भाजी करून बघा। तर बघा, मी अशा पद्धतीने भरलेल्या वांग्याची भाजी बनवलेली आहे। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाजी कशी झाली हे देखील कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।